वळूया आपण मॅचच्या दिशेने. अजून एक चांगली फाईट या दोन टीम मध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वेश पाटील षटक क्रमांक पहिला फेकण्यासाठी, तर रणजित पाटील विथ विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. रणजितने पहिल्या मॅच मध्ये 34 धावा ठोकल्या होत्या. कमालीची फलंदाजी पिसे टीम सोबत केली होती. या वेळेस बॉल ऑन साइडला उडवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. रणजित पाटीलने त्या ठिकाणी अकाउंट ओपन केलंय स्वतःच. त्याचबरोबर मकरंद स्पोर्ट मुठवल टीमचा. षटकातील पुढचा बॉल सर्वेश. या वेळेचा बॉल दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतात. व्हाईट बॉलचा इशारा. अव्वंतर धाव मिळेल. 3 धावा धावफलकावर. 3 षटकांची ही मॅच आहे. अर्थातच 30+ धावा ज्या आहेत ना त्या नक्कीच या ठिकाणी बनवाव्या लागतील. या वेळेस फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाली आहे. एक क्षण असं वाटलं होतं या ठिकाणावर की कॅच पकडली गेली आहे, परंतु नाहीये. ड्रॉप. कॅच सोडणं कदाचित माग पडेल आई गावदेवी बापगाव टीमला. कारण रणजित पाटीलकडे भरपूर मोठी ॲबिलिटी आहे. चांगल्या क्षमतेने फलंदाजी करतोय. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं 50 धावांचे लक्ष्य असताना मात्र एकेरी झुंज त्याने दिली होती. 34 धावा आपल्या बाट मधून काढल्या होत्या आणि त्याचा झेल या ठिकाणी सोडलाय. या वेळेचा बॉल आडव्या बाटने खेळून काढलाय. हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले जरूर, परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार. 4 धावा. चौकार. दोन धावा या बॉलवर आल्यात. 10 कदम. 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सर्वेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. चार बॉल टाकून झाल्यात आणि आतापर्यंत 10 खर्च केल्यात. सर्वेश पुन्हा एकदा. या वेळेस ऑन साइडला प्रहार झालाय. अगदी अववाई मार्गाचा वापर. बॉल निघून जातोय सीमा पार. 6 धावा. षटकार. अतिशय कमालीचा स्ट्रोक त्या ठिकाणी षटकार आलाय. विशाल पाटील या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करतोय. मागच्या मॅचचा विचार केला तर डायमंड डक वर बाद झाला होता. या वेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल त्या ठिकाणी. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले आणि पहिल्या षटकाची समाप्ती. 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. चांगली सुरुवात मकरंद स्पोर्ट मुठवल टीमच्या बाजूने.
टॉस आई गावदेवी बापगाव टीमचा कॅप्टनने जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं, परंतु का हे मात्र त्यांना पहिल्या ओव्हर मध्ये दाखवता आलं नाहीये, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा खर्च झाल्यात. परंतु या ठिकाणावर कमबॅक केलं जाईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर येतोय मनोज वाघे, ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगलं षटक फेकलं होतं. मनोज वाघे बॉलिंग ट्रॅक वर, षटकातील पहिला बॉल. त्यावेळेस स्लोवरचा वापर, पहिलाच बॉलवर ब्रह्मास्त्र बाहेर काढला, वेग परिवर्तन, आणि त्यामध्ये रणजित पाटीलची मोठी विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज तेजस पाटील आलाय. यावेळेस देखील जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीये त्या ठिकाणी. गिरीश वालनसर त्या ठिकाणी आहेत. हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. नाही, बॅट आणि बॉल मध्ये तर भरपूर गॅप होता. अगदी पंचांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अति उत्साहाने ही अपील पाहायला मिळाली, परंतु बॅट आणि बॉल मध्ये गॅप होता. एक चांगला डिसिजन गिरीश वालन सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता मात्र यस, बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श, टीम बापगाव मध्ये हर्ष. फलंदाज बाद, विकेट. चांगली गोलंदाजी मनोज वाघेच्या माध्यमातून आपण पाहतोय. या षटकामध्ये कमबॅक करण्याची आवश्यकता होती आणि ते कमबॅक आतापर्यंत मनोजने करून दाखवलाय आई गावदेवी बापगाव टीम साठी. नवीन फलंदाज विनीत पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल समोरच्या दिशेने ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल स्टॉप केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, मात्र त्या दरम्यान चुकीची कॉलिंग, तालमेलची कमतरता, परिणाम स्वरूप रन आउटची विकेट. फलंदाज बाद. कंप्लीट झाली होती आणि त्यानंतर दुसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का, नक्कीच हा प्रश्न विशालला विचारला जाईल, कारण विशालची कॉलिंग होती. विनीत अल्ला पावली परततोय, फक्त एका धावेचं योगदान. नवीन फलंदाज संजय आलाय.
संजय पाटील पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. 3 गडी बाद 17 धावा धावफलकावर आहेत. या बॉलर्स देखील कमालीचा चेंडू गुड लेंथ वरनं बॉलने उचली घेतली बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि त्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. 5 बॉल मध्ये आतापर्यंत वाघेने फक्त ना फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि आतापर्यंत 3 विकेट्स या ओव्हर मध्ये पाहायला मिळाल्यात. षटकातील शेवटचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी गोलंदाज मनोज वाघेच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 3 गडी बाद 19 धावा धावफलकावर आहेत. या षटकामध्ये फक्त ना फक्त 3च धावा खर्च केल्यात. शेवटच्या बॉलवर कॅच ड्रॉप त्यावर 2 धावा नक्की झाल्या त्या ठिकाणी मकरंद स्पोर्ट मुठबॉल टीमला. आणि आता मात्र शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक फेकण्याची जबाबदारी पाहूया कोणत्या गोलंदाजावर दिली जाईल. पहिलं षटक 16 धावांचं तर दुसरं षटक 3 धावांचं पाहायला मिळालं. नवीन गोलंदाज नयन येतोय. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी यायचं आहे जय हनुमान चौदरपाडा विपक्ष गावदेवी नांदकर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. शेवटचं षटक आहे. नयन आलाय. आणि त्या दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला आणि या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी बिनारवरून शुभेच्छा येत आहेत माजी सरपंच अनिल गुंड यांच्या माध्यमातून. धन्यवाद अनिलजी गुंड. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल निघून जाईल सीमा पार. षटकार. मिडल ऑफ द बॅट झाला. मोहर उमटली होती 6 धावांची. षटकार आलाय. षटकातील पुढचा बॉल या बॉल स्टॉपेज लागलाय. यष्टीरक्षकाच्या मागून बॉल ट्रॅव्हल झालाय. नशिबाची साथ लक फॅक्टर टीम मुठबलच्या बाजूने. बॉल लॉंग स्टॉप रिजन मधून सीमा पार. 4 धावा. लागलाय 31. 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक आपण पाहतोय. नयन पाटीलच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. परंतु विशाल पाटील काही कमालीची फलंदाजी करतोय. मागच्या मॅच मध्ये डायमंड डक वर बाद झाला परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत 7 बॉल मध्ये 24 ठोकल्यात. 31 मधील 24 वैयक्तिक विशालच्या बॅट मधून. नयन पाटील पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल
समोरच्या दिशेने बॉलला उडवलंय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात विशाल पाटीलची महत्वाची विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती कुमार रणवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थर्टी 31 धावा आतापर्यंत आल्यात टीम फुटबॉलच्या खात्यामध्ये. अजूनही 2 बॉल अखेर बाकी आहे. चला कुमार हरिअप. चला टॉस या. जय हनुमान चौधरपाडा विपक्ष गावदेवी नानकर ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. या वेळेस सबाटची गाडा लागली. यस कुमारला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. एक षटकार, एक चौकार आणि त्यानंतर मात्र कमबॅक. गोलंदाज नयन पाटीलचा बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतल्यात. आज आपण 3 चौकार हॅट्रिक पाहिल्या आहेत, परंतु विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का पाहूया. नयन पाटील ती विकेट हॅट्रिक साजरी करेल का. विकेट हॅट्रिक चेंडू आहे. यावेळेस संपर्क आवत असं नाहीये. बॅट चिकाडा शॉर्ट थर्डमॅनला बॉल स्टॉप केला जातोय. अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 32 आणि 33 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. नक्कीच सन्माननीय विजयजी भंडारी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा आयोजित नक्षत्र ज्युनियर चषक 2026. चला आपण टॉस कडे वळूया. विजयजी भंडारी आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. टीम नानकरचे कॅप्टन या ठिकाणी कॉलिंग करतायत. नक्षत्र एंटरप्राइजेस असं म्हणणं होतं, मात्र त्या उलट आलंय. अर्थातच टॉस जिंकलाय चौधरपाडा टीमच्या कॅप्टनने. आपण टॉस विनिंग कॅप्टनला कोल्ड्रिंक देऊया. यस, जे पान शॉप यांनी ते आम्हाला कोल्ड्रिंक स्पॉन्सर केले. दादा विनंती आहे आपण बसून घ्या. टॉस जिंकलाय या चौधरपाडा टीमच्या कॅप्टनने. कॅप्टन माझ्या समवेत आहेत. काय करणार गोलंदाजी कसं वाटलं या ठिकाणी खेळत असताना? मस्त वाटतंय. नक्कीच गोलंदाजी करत असताना समोर आता मध्ये एक तगडा संघ आहे. कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल त्यांना? 30 ते 35.
धन्यवाद, माझ्यासाठी तुला शुभेच्छा. त्यानंतर टीम नानकरचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. होम ग्राउंड घरेलू मैदान याचा कुठेतरी तुम्हाला फायदा होतोय, परंतु या मॅचमध्ये फलंदाजी करायची आहे. 3 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. 40+ जाण्यामागे कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? मयूर दलवी, संकेत दलवी, अक्षय. या स्पर्धेबाबत थोडक्यात? चांगली टुर्नामेंट आहे, खेळायला मजा येते. धन्यवाद, तुला देखील माझ्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस चौदरपाडा टीमच्या कॅप्टनने जिंकलाय, गोलंदाजी स्वीकारली आहे. फलंदाजीसाठी टीम नानकरला इन्व्हाइट केलंय. वली आपण कॉम्बॉक्स मध्ये. तर पहिली इनिंग आपण पाहिली, ज्या ठिकाणी 32 धावा मकरंद स्पोर्ट मुठवल टीमच्या नावावरती 33चं लक्ष आहे. आणि या 33 धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. विजय पाटील विथ सर्वेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर कुमार रणवी बॉलिंग ट्रॅकवर. मॅच ऑन, खेळायला सुरुवात. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात पहिली मोठी विकेट. फलंदाज बाद विजय पाटील. दादाचा 11.00 ची सरासरी आहे. लक्ष एवढंही मोठं नाहीये, कारण या विकेटवर रन्स होत आहेत. परंतु कुमार रणवी पहिला बॉल पासून सांगतोय की हे काम जे आहे ना, ते टीम बापगाव साठी एवढंही सोपं नसेल. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विजय पाटील डक 0 धावसंख्येवर बाद झालाय. मागच्या मॅच मध्ये विजयने चांगली सुरुवात जरूर करून दिली होती, परंतु या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर विकेट. कुमार पुन्हा एकदा या बॉलेस ड्राईव्हचा फटका. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, मिळेल फक्त ना फक्त सिंगल. एका धावेसोबत अकाउंट ओपन झालंय रोहित पाटील आणि सोबत आज टीम आई गावदेवी बापगाव. या बॉल स्टॉपेज लागला. यष्टी रक्षक आहे त्या ठिकाणी सज्ज. विकेट मिळेल सर्वेश पाटीलची. फलंदाज बाद. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. षटका दिला पुढचा बॉल. या बॉलर देखील संपर्क हवत असं नाहीये. ऑन साइडला क्षेत्ररक्षक अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचल्या. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरेल का? तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवला गेलाय. स्वतःला झोकून दिला होता त्या फलंदाजाने, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का हे या ठिकाणी तपासलं जाईल. यास अगदी क्लिअर कट फलंदाज या ठिकाणी OUT आउट. फलंदाज बाद. रनआउटची विकेट.
नवीन फलंदाज गणेश आलाय. फक्त एकच धाव फलकावर आहे. 3 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. दोन धावा आहेत धावफलकावर, कारण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात ती विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. कुमार रणवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. या ठिकाणी सन्माननीय दयाजी कोले यांचं शुभ आगमन झालंय. मी आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. नक्षत्र ज्युनियर चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. व्हाईट बॉल अव्वंतर धाव मिळेल त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर बॉल पर्यंत, मात्र शेवटच्या मोमेंटला बॉल कलेक्ट करत असताना झाली चुकी. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा. या वेळेस मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाची समाप्ती. 3 गडी बाद 7 धावा धावफलकावर आहेत. या ठिकाणी सन्माननीय राजेंद्र भंडारी देखील उपस्थित आहेत. मी त्यांना देखील आयोजकांच्या वतीने विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आणि त्याचबरोबर सांगेगावचे सामाजिक कार्यकर्ता मनोज पाटील देखील या ठिकाणी आहेत. आपण देखील व्यासपीठावर या. हार्दिक स्वागत आहे. त्यावेळे समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मिळेल सिंगल. जय भामरे. या ठिकाणी सचिनजी कालंज देखील उपस्थित आहेत. दादा, आपणास देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावर या. या स्पर्धेमध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बाटची गाडा यष्टी रक्षकाच्या मागे झाली आहे चुकी आणि चुकीला माफी नाहीये. बॉल लॉंग स्टॉप रिजन मधून सीमा पार. 4 धावा चौकार. भलेसा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चौकारानंतर मात्र हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
19 धावांची अजूनही आवश्यकता आहे विजयासाठी आई गावदेवी बापगाव टीमला. या वेळेस अजून एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सलगचे हे 2 निर्धाव चेंडू कुठेतरी दबाव निर्माण करतील आई गावदेवी बापगाव टीमवर, यात काही शंका नाहीये. 8 बॉल 7 बॉलचा खेळ बाकी आहे. या वेळेस देखील बीट केलाय फलंदाजाला. सलगचा 3रा निर्धाव आणि अशा प्रकारे या षटकाची समाप्ती झाली आहे. आता मात्र शेवटचं षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 19 धावांची आवश्यकता. चला थोडं स्पीडली गेला. सुधीर बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल, पहिलाच बॉल बीमर फेकलाय त्या ठिकाणी. मात्र दोन्ही गाड्या एकाच रुलावर, परिणाम स्वरूप अपघात, रन आउटची विकेट. फलंदाज बाद. चला मॅचला सुरुवात करा. 6 बॉल 18 ची आवश्यकता. बीमार फेकलाय, अर्थातच पुढचा बॉल जो आहे ना तो फ्री हिट आहे. हिमेश कडे मोठा फटका खेळण्याची संधी आहे आणि या ठिकाणावर 2 ते 3 मोठे फटके जरूर ठोकावे लागतील जर सामना विजय करायचा असेल तर. फ्री हिट बॉल ऑन साइडला बॉल अवडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 3 ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अर्थातच 5-15 हे समीकरण आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॅटची काढा लागली आहे. शॉर्ट थर्ड मॅन ला बॉल स्टॉप केला जातोय. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. रोहितच्या बॅट मधून 3 धावा आल्या होत्या आणि आता मात्र हिमेशने अकाउंट ओपन केले सिंगल सोबत.
4 बॉल 14 ची आवश्यकता. या बलेचा बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षण त्याहून अधिक चांगलं झालंय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो कलेक्ट करू शकले नाहीये त्या ठिकाणी कुमार. 1 शॉटचा इशारा आलाय. अर्थातच फक्त ना फक्त एकच धाव या बॉलवर आली आहे. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 13 धावांची आवश्यकता. 3-13 हे समीकरण आपण पाहतोय. रोहित पाटील आणि हिमेश रोहित जोपर्यंत खेळपट्टीवर असेल ना तोपर्यंत मात्र नक्कीच विजयाच्या अशा अपेक्षा पल्लवित आहेत. 3-13 हे समीकरण आपण पाहतोय. सुधीर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकात दिला पुढचा बॉल. या बॉलर देखील टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक थोडे दूर होते. पहिला बाउन्सवर चेंडू कलेक्ट केला जातोय आणि आता मात्र या ठिकाणावर ना 2 चेंडू आणि 2 षटकारांची आवश्यकता आहे. हिमेश समोर आपण पाहतोय. 2 चेंडू 2 मोठे फटके, 2 षटकार ठोकून आपल्या टीमला विजयश्री मिळून देईल का हिमेश, हे देखील आपल्याला पाहावं लागेल. सुधीर चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. या बॉलचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. हा फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडलंय परंतु या ठिकाणी चौकाराची नाहीये तर षटकाराची आवश्यकता होती परंतु चौकार आलाय. अर्थातच आता मात्र शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर विजयासाठी धावा आवश्यक आहेत. 8. सुधीर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. अगदी शेवटचा बॉल. एका बॉलवर विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. एका लिगल बॉल ची आवश्यकता आहे मुठबळ टीमला आणि त्यानंतर विजय त्यांच्या खात्यामध्ये असेल यात काही शंका नाहीये. सुधीर या बॉलचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव. उर्वरित शेवटचा बॉल. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. या बॉल स्टॉप एज विकेट सुधीरच्या खात्यामध्ये आणि अशा प्रकारे मॅच संपली आहे. या ठिकाणी मॅच जिंकली आहे मकरंद स्पोर्ट मुठबळ टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक. आई गावदेवी बापगाव. हे आपण मॅच समरी पाहू शकता. विशाल पाटीलच्या बॅट मधून 24 धावा आल्या होत्या तर रणजितने 3 धावा, संजय पाटीलने 2 धावा, विनीतच्या बॅट मधून सिंगल. अशा प्रकारे 32 धावा झाल्या होत्या परंतु त्या 32 धावांचं प्रत्युत्तर देत असताना फक्त ना फक्त 26 धावा बापगाव टीमच्या खात्यामध्ये. अगदी 6 रन्सने ही मॅच हारली आहे. विशाल पाटील आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. 24 धावा वैयक्तिक ठोकल्या होत्या विशाल पाटीलने.